भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीत वंदे मातरम गीताच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत भाजपाने एक ठराव मंजूर केला आहे। पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची केवळ पहिली 2 कडवी गाण्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाचा भाजपाने तीव्र निषेध केला असून त्याला स्पष्टपणे विरोध केला आहे, अशी माहिती नितीन नवीन यांनी दिली। सांप्रदायिक दबाव, राजकीय तुष्टीकरण किंवा मतांच्या राजकारणासारख्या संकुचित विचारांमुळे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दुय्यम ठरवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्याचा भाजपाचा निर्धार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। वंदे मातरमचा इतिहास, त्याचा अर्थ, राष्ट्रीय महत्त्व आणि गौरवशाली वारसा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशभर मोहीम राबवण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपा वंदे मातरमकडे भारताचं राष्ट्रगीत, भारत मातेप्रती आदरभाव व्यक्त करणारं गीत, स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र आणि भारताच्या राष्ट्रीय जाणीवेचं अमर प्रतीक म्हणून पाहतं, असंही ते म्हणाले।